तरुणांनी केली गट्टी पण फॉरेनरनं मारली रामाला मिट्टी. तरुणांनी केली गट्टी पण फॉरेनरनं मारली रामाला मिट्टी. अर्थात वाकाळ का फाटली, वाकाळ का फाटली. चोत्या बोल की रे सोन्या. आज आणि कुठे फुकटच्या पार्टीला गेलतास का? गेलतो रे कडकनाथ कोंबड्या. तुझ्या गेत बॉयलर कोंबडीच्या मागे जात नाही. जातोच बॉयलर कोंबडीच्या माग, खरं ती हाय खडक्या कोंबड्याच्या माग. तुझी कोंबडी लय साजूक तुपातली. सकाळी एका संघ, दुपारी एका संघ, संध्याकाळी तिसऱ्या संघ. तू बस मोकळच लाल घोटी तिच्या मागणं मागणं मागणं. अरे तुझं नाक बघितलं तर आल्याच्या गाठी घेत आहे. त्यातलं तेवढा डालडा बाहेर काढायचा. हे लेका, तुझं नाक मात्र दांडगं होय. तुझं नाक बघितलं की मला माझ्या काय झालं? चिवची आठवण येते रे. अरे कोण रे? सांग की चिव कोण? सांग की चिव कोण? ती आमची गावलाट रेडी. तिने येडवान लावलं की नाही, तिचं नाक तुझ्या वाणीच दिसतंय. काय लेखा माझी पाका आपरूस करावं लागलायस. सोने लेका, हे सवरे असं का चालायला लागले रे? अरे तुला माहिती काय? अरे गावात मैदान झाल्यापासून तालमी जायला लागले मरतात ते. तालमीतच जातय का मुळव्यात उमटल्या? पैलवान खाता फुगवून चालत्यात, हे ढेंगा पासून चालते. मला काय कळत करायचं रे? काय आता मी लहान मोठा पैलवान झाला असतो माहिती का? घंटा आमचा भाव वाटतीभर घरात ठेवते आणि रात्रीने डेरीला घालते आणि वर 4 वेळा म्हणून जाते. एवढं दूध पितेस तर मला लय वाढलीस. वाटीभर दूध पिऊन तुझं काय व्हायचंय? तांब्याभर दूध आमचं कुत्र पितय आणि गावातच हाकते. याच्या अंगाला कसं लागेल? काय कारण म्हणजे आज सकाळी वाटीभर दूध पिते आणि संध्याकाळी धुल्या करते. काय म्हणतोस काय? अरे लेका तसं ना, म्हणजे संध्याकाळी लाई म्हणजे लाई व्यायाम करते रे ते. त्याच्या तोंडावरनं ओळखतेच बघ कसं वाळले एकदम. तर लय सज्जनायचं माहितीये मला. भटजीकडे गेल्या हातावर रेषा दिसत नाहीत तुमच्या. म्हणजे तंबाखू म्हणून रे. ते ना बा गावभर साधितो माझा पोरगा पैलवान होणार, माझा पोरगा पैलवान होणार. भागात पहिल्यांदा वज्र केशरी गदा आणणार. तर ह्याच्या पोरग्याची स्टंप एवढी मांडी आणि वज्र केशरी आणणार म्हणे. 25 किलोच्या वरच्या पैलवानाच्या गावात कुस्ती खेळायस का? नाद करायला नाही आपल्यावर गे बंदाबल्लासनी आसमंद आलो. अरे नुसत्या शेड्यूलने कुठल्या पैलवानाचा लंगुडा घेऊन गेला ना ते. तर तू का बारका पैलवान आहेस होय? अरे तालमी शेड्यू मारल्यावर कायद्यातली पाखरं हलत्या. मला नाव ठेवतायसा. तुम्ही काका फुगून टिऱ्या बाहेर काढून गाडी मारतायसा. तुमच्या टिरीला काय किस्तू रुटलो रे. पैलवान, या वाकड्या स्टाईलवर आणि या तिरक्या टिर्यांवर लई जण फिदा आहे. तर तुला ती गावातलीच फिदा आहे. गावाच्या बाहेर 4 जण फिदा आहे. उगाच काय मला सगळं बोलायला लावू नकोस. भंगार, आमच्या वहिनीला बोलायचं काम नाही. आमच्या वहिनी धुतल्या तांदळात स्वच्छ आहेत, एकदम निर्मळ आहेत. निर्मळ घालून धुत जातात तिला. अरे बारकी निर्मळ सांगती तुझी वहिनी इंस्टावर गोरी. प्रत्यक्षात बघितली तर आमची म्हस बरी. तुझ्या हत्तीपेक्षा आमची म्हस भारी आली. माझी म्हस एका पेंडीवर गप बसते. तुझा हत्ती एकदा दळ्यात घुसला की दळच रिकाम. असून दे. मला आधी सांगते, रामादा काय करायला निघाले रे? निघाला असेल मंडपात खीर खायला. तेव्हा तर कोण हाय जेवाय वाढाय? रामादा, अगं इकडे. अरे कुठे गेलतास?
आशिक हूँ मैं कातिल भी हूँ सबके दिलों में शामिल भी हूँ वादों से तूने मुकरता नहीं मरने से मैं कभी डरता नहीं तोंडा तुकू नको तिकडे गेलतो कुठं म्हणून काय याच्यात बाळवडाता काढाय गेलतो अरे बायको नेल्यापासून पोरांचं लय हाल चाललंय पोरांनी आण मिळणं झालं दादा तर चोर कुठच्या पोराचा हाल व्हायल्यात का तुझ्या याचं व्हायल्यात त्या सुपारीच्या पायपाला तोंड फोडून काय बोललं असतं बाप का म्हणजे बोलतो तुझ्या कामाचा हाल व्हायल्यात काय असं विचारलं तुला मी अरे बायको गेल्यापासून तर हात दुखायला लागलाय का लईच आवड आहे की म्हातारे अरे तसं आवड आलं का राग एवढं हाय भांगलून कामाला बुक्का पडलाय सारखं माग पुढं खुरपा हलवाय लागतंय रानात तुला काय काढायचं आलं लक्षात अगं म्हातारी होती तेव्हा तर लय तिचा बुक्का पाडलास हा कमरेतनं बाईला घाईला चांगलीस हा शेवटी तर ती उंटसारखी चालत होती माहितीये का रामदा आम्हाला तरण्यासनी कोण पुरगी दिला तुला कोण द्यायची माझ्या तुमच्या तुमच्याकडे नाही अरे दंडात नसला तरी मांडीत लय जोर आहे शब्दू मारला तर का नाही ढेगानं पोरं उभा राहतील माझ्या माग जरा ट्रायल बघ शब्दू नीट बघून मार नाही तर जागा चुकली तर जीवाला मुक्षी फुकट कोण म्हातार रे आणि कोण तर ना कळल तुम्हाला मला तळ यायला लागल्यावर कळ आणि तुमच्या लग्नाची अपेक्षा आता सोडून द्या बघा आम्ही एखादं काही नाही तुम्हाला सांगतो कोल्या टाळक्याच्या रोईचं झाड लावा पडद्यात जीवा भावाचा दोस्त आहे दोघात एक करा जावा अरे या गावाची रीतच अशी आहे काय योगाड काय ती कॉफी आणि काय ती 3,500ची उधारी एकदम ओके नमस्कार मंडळी कसं काय बरं आहे का कोरोना सारखा एवढा भयंकर रोग आला खरं आमच्या बायकोला काही नेली नाही कुठं बोंबलत हिंती कुणाच ठाऊक आता गेली असेल बहुतेक टीव्ही बघायला तिथं तर कुठं ग बसती या पुढचं सांगून रिकाम होती ए शांते हायस का मेलीस अगा बाहेर की कलावदारनं हाका मारतोय शांते ए शांते आलो मुडदा बशिवला भित्ताळा सांग आता कुठं गौरी आणि जयदीप हातात हात घालून बोलत होत तर बोंबलाय लागलास पदरच्या नवऱ्याला कवा सवनं बोलवतीस का तिच्या घरावर तर दर आठवड्याला नवीन संकट आहे त्या मालिकेचं नाव आहे का नाही ते सुख म्हणजे नक्की काय असतच्या ऐवजी दुःख म्हणजे नेमकं काय असतं असं पाहिजे होतं तिच्या आईला मालिका बघते मालिका अहो ते जाऊ दे हो हे बघा त्या माऊला मुलगा झाला
आणि बाई ती पोर पहिलं रडणच 5 मिनिटाला रडलं तेव्हा कुठं बाई माझा जीव भांड्यात पडला हो. नाव म्हणजे खालच्या गल्लीच्या आबाची सून काय? नाही हो, आपल्या मालिकेतली. हात्याच्या अगं तुझ्या त्या माऊच्या ते नाव मला एक सांग. काय? असं कर आता तू बाबा सूट आणि अंगठी घेऊन जा बारशाला. हा, मी कशाला जाऊ बाई? तू तिची आत्ती नवस, नावं ठेवाय नको, पाण्यात वाकून कुर्र करून पाठीत मुक्या घ्या ना. जावं तिकडं, तुमचं आपलं काय तरीच. त्या आईला त्या मालिकांच्या त्या आईनं काळीनं आणि मुकीनं आणि त्या गौरीनं बायकांची अशी काय वाट लावली या. त्या मालिकेच्या नादात पांढऱ्या भातात शहाजिरं पडल्यागत या भातात वा आणि कॅस पडल्यात तुझं. कधीतरी ते बी काढत जा. पप्पा 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 पोट पोट लय बिघडलंय, सारखं सारखं संडासला जायला लागते बघा. कवा जर मी म्हणतो काय गडगडायला लागले तेच कळना, तुझं प्लॉट बिघडलंय व्हय. होय, बा संडास कसा का हाय? आय पातळ आहे एकदम मस्त. हा बा तो आता एक काम कर, काय? दुकानात जाऊन 2 खडू घेऊन ये हा? आणि भाकरीतनं दुलटी करून खा, म्हणजे थांबल बघ गाप शिऱ्यान. आणि उद्यापासून गोट्यात संडासला जा. काय पप्पा? अरे तुला एवढं बी कसं कळत नाही मर्दा? शान विकत घेतात माणसं. त्यात किलोभर वाढलं तर काय वाढलं नाव, काय बिघडलं तुझं? अरे तुझ्या तिरडीचा दांडा मोडला, बांबू तुझा मोडला भाड्या. माझा नाव तिरडीचं मारून अरे माझ्या म्हशीच्या शेणावर घर चालवतोयस होय? हा, दररोज भांगलाय जाऊन हे सगळं वैभव उभा केलंय म्या. तर तुझ्या भांगलणीचे पैसे काय बारक होय? रंकाळीच्या कडेची जी बिल्डिंग आहे का नाही ती तू चिकत घेतलेली नाहीस. हा काय बोलती यास? अगं तुझं 60 रुपये पोराच्या गोबी मंचुरियनला पुरणार. पप्पा पप्पा तुमच्यासाठी खुशखबर आहे. अरे काय बाय खुशखबर आहे? भांगलनीच्या बायकांची हजेरी 60 नाही 70 रुपये झाल्या. आणि मंचुरियन त्याच्यावर कशाला खर्च करतोस? आता माळ्यावरलं तट्टे आणि बॅरल रिकामी करतो, म्हणजे त्यात पैसे ठेवाय गावतील. 70 रुपये हजेरी. माझ्या भांगलनीच दिसतंय तुम्हासनी, आणि तुमच्या पुट्ट्याचं काय हाय? जेवण दिल्याशिवाय कुणाचा ऊस तोडतायसा काय? हा, गावचं मटण खाऊन 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 मुळव्याला उमटल्या. फर्ग्युसन ट्रॅक्टरच चालतायसा की. दंडाच्या ताकदी ऊस तोडला या खवण्यानं, म्हणून मटण खायला घातलंय. फुकट नाही, आवाज करायचा नाही. पप्पा मग ती वाढवाली काय ऊसात कशाला जात्यात? हे नकट्या, काय बी बोलतोस होय? मी नकटा होय? तुझं नाक बघितलंस काय? चवळीची शेंग नव का? तुझ्या नाकातनं घुस फिरून इकडनं तिकडं तिकडनं इकडे येते आणि मला नकटा म्हणतीस होय? अरे भाड्या, तुझ्या बानं मला नुसतं नाक बघून पसंत केली ती. होय का हो पप्पा? एवढी देखणी दिसती मम्मी. अरे मला फसवलं रे, फसवलं. बघाय गेलो तेव्हा तुझी मॉडेल मावशी दाखवली आणि लग्नाच्या मानवात ही नक्की घुस उभा केली. नाही इलाज तो क्या इलाज, म्हणून हिच्या संग लगीन केलं. अरे काळ तोंड्या, 40 वर्षाचा म्हातारा झालतास तरी लगीन होते का तुझं? हा, गल्लीतल्या बायका सांगायच्या तुझ्या नवऱ्याला तट्ट्याच्या आडानं पोरी बघायच्या आणि म्हणायच्या कशा, या डुकरा संग आम्ही नाही बाई लगीन करणार. माझी चूक झाली, जरा तट्ट्याच्या पुढे आलो असतो तर या डुकरापासून सुटका झाली असती माझी. अरे काय बोलतीस, काय बोलतीस? तुला माहित नाही मला 40 वर्षाचा, कशाला वयाव जातेस? अगं जेव्हा गल्लीत ना मी जायचो का नाही तेव्हा अशा बायका गल्लीत जमा व्हायच्या, नुसत्या नव्हत गुळाला मुंगळ डसल्यागत. अरे खुळ्या, त्या तुला बघा येत नव्हत्या. तू गल्लीत जायतास तेव्हा कुत्र मेल्यागत गल्ली परमाळायची आणि म्हणून त्या दारे लावायला यायच्या. हा, ह्यो कुत्रा ही घुस आणि मी झालोय मुंगूस. हे आहे जेवाय काय केलेस? लय भुका लागल्या. तुझ्या आईचं जेवण खायचं म्हणल्यावर जीव खालीवर होतोय रे बाळ. काय झालं माझ्या जेवणाला? माझ्यासारखी सुगरण उभ्या गावात दिसायची नाही. होय भाई, हे मात्र खरं बोललीस. तुझ्यासारखी सुगरण 12 वाड्यात नाही आणि हुडकून बी गावणार नाही. आईला मागच्या गाव पाहुणं जेवाय आलत, आग्रह करून करून मी पाहुण्यासनी या म्हणून सांगितलं. त्यावेळी काय घडलं हे तुझ्या ध्यानात नाही.
रश्श्याच्या भांड्यात हिचा शेंबूर पडला आणि पाहुणं बी बेनं म्हणतात दाजी बकर बांगी उरतं वाटतं. हा हा सगळं मांदच आहे रश्श्यात. होय 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 लय नाव ठेवायचं काय काम नाही. मी घालती म्हणून खातासा आणि उगाच रे असं बदकागत झालायसा ते. नाहीतर तुझी आई जेवण करून घालती तेव्हा कसं दुष्काळातला बोकडागत दिसायचास. हात पाय काढी आणि पाटणं सुबाची वाडी. घे तू सुख काय बोलायचं ते बोल. म्हण बदकागत दिसतोय अंडी घालायचा तेवढा राहिलोय. काय बोलतीस तू बोललीस ती ऐक नाही. तू हायस म्हणून आम्ही खातोय आणि आम्हीच काय शांते अखंड 12 वाड्यात तुझ्यामुळं खात्यात. जातो मी आता काम आहे मला. कोण भांडत बसल तुझ्या बरोबर. जावा जावा ए चल रे मला बी लय काम आहे की. हुस्न तेरा तौबा 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 दिल सादा हाले थोड़ा सावधानी लगदा है दादा. तो दाढ़ी लंबी नहीं रखी है मुट्ठा में है देखदा परांदा नहीं देखदा परांदा. स्टॉप तो लगदी तीनों एक बारी दस दो जी न तो शकीनो. हाले ही तू इटली तो आई मार जानी ते पास तू पेरिस को मंगाया फिलिपिनो. तेरे क्यों ना देखा तेरे दिल की सिखा तेरे दिल की लिखा. हुस्न तेरा तौबा 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 तौबा. आय 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 योनी तट्ट्या कुठला आलाय म्हणायचं. 20 खंडीचं दिसतंय. अगाय बघ बघ काय पिसर सोना पांढरा डाग नाही कुठं दाखवाय. बघ बघ बघ. आता तोंड तेवढं उघडलं तर दातच पांढरे दिसतील बाकी सगळं आ. काय बिनभन सौर्या कवळा लुसलुशीत माल आहे रे. हे फळानं मी खाशी वेस्ट है. तुला एकदम दुधी बोबड्यासारखी फक्त एकच डाऊट येतोय. तू म्हणजे आफ्रिकेच्या जंगलात तुला भ्याला ठेवली होती काय. हे देवखा खान सोबत कुठल्या घालावरती काय थोंड ना काय फाईन बोलतासा. आपल्याला काय तोंड म्हणत्या ही बक्की. मी एकदम चवीच्या शेंगासारखी लुसलुशीत आहे ना. बघा ना माझी फिगर मी कशी नाईन गेलेली दिसते. ब्युटिफुल ना. माझ्या मम्मीने मला सुकडी आणि हरभरे घातलं. बर ते पण अंगणवाडीत मिळालेलं. फुकट. त्यामुळेच मी एवढी धष्टपुष्ट असते. काय काय लालवड लालवड. आता तिला बघून तुझी लाल पडल रे. लालवड वड वड. अरे बाबा सोन्या माझीच लाळ काय ते समोर बसलेल्या पब्लिकची वेळ पडायली आपण माणूस असेल काय करायचं. सौर्य ते बघ ते बघ. अरे हे निकाली कुस्तीचं मैदान आहे. असं माझ्या पैलवानच पाहिजे ते. ह्याची काय गंमत ठरतात. मी देखील बारकी असताना 7 पैलवानांना काकत घेतलं होतं. काकत घेतलेलं ती नुसती तुझ्या काकतल्या घामाच्या वासानं पडली असती. फाऊंड सायन्स काय फाऊंड बोलता. अरे नालायक. नालायक. दररोज मी व्हेल साबण आणि निळा लावून आंघोळ करते. कळलं का उगाच आपलं काय बी बडबडतेस. सौर्या बरोबर आहे बरोबर आहे. वेल निर्मा साबणानं कापडे निघत नाहीत. हे खरं आहे. याच्याकडे बघितल्यावर समजतोय. हो बाबा समजते समजते. निर्म्यानं आंघोळ करत्या म्हणून एवढा उजेड पडलाय. डोळे दुखायला लागले. अरे हिला निर्म्याचा काय बी उपयोग नाही. हिला म्हणा पिंजराचे 4 काड्या घे आणि हिला पितांबरी सगळं घास घासून टाक. रंग गेला म्हणजे कलर गेला तर पैसे परत. हे मी जरा वयात आले ना तेव्हा मी खूप सुंदर दिसत होते. 50 पोरं माझ्या मागे फिरायचे. मी बालिंग्याला मुंग्या बाजायला गेले हवी अशी खाई झाली. अशी बांगड आहे. मॅडम मला एक सांगा तुमचं लगीन झालं. नाही
ही अजून खुवारी आहे. मला खूप जण म्हणतात तुमच्या त्वचेवरून तुमचं वयच कळत नाही. अजूनही मी 18 वर्षाची दिसते. वय 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 जे कुणी तुला असं म्हणत असेल ना त्याच्या डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं असेल. बोल चौऱ्या. कोण म्हणजे मला असं वाटतं की कमीत कमी निदान हिच्या संगत तरी घडतंय बघूया ना. अरे हिच्या संग हा हिच्या संगत की आता कलर बघायचं काही दिवस राहिलं ती तरी म्हणती का ट्राय करायला काय हरकत आहे असं म्हणतोस. बर विचार तुझी. बघा बघा एक्सक्यूज मी. मॅडम. आणि ही म्हणजे यंदा लग्नाचं कर्तव्य आहे का? तसा अजून मला माझ्या स्वप्नातला राजकुमार भेटलाच नाही. मी इतकी सुंदर कवळी लुसलुशीत. मला राजकुमार ही तसाच कवळा लुसलुशीत पाहिजे. राजकुमार पाहिजे आणि कवळा लुसलुशीत. मग आमच्या दोघांपैकी एखादा चालू का? हा तेच म्हणतो मी. नो तुम्ही माझ्या लेवलचे नाही. अरे हिची लेवल कसली आहे रे? आपल्याविषयी खाली रे. नॉनसेन्स. 8 साल गाडी माझ्या मागे आहेत. तुम्ही तरी खोळी बोलवी. तुमच्या गावात रामादा कोण? रामादा त्यांचा वायदा ठेवायला होता आफ्रिकेत माझ्याकडे. त्या स्थळासाठी आलो आहे मी. इथं तरण्याचे झालं कोळसा आणि म्हाताऱ्याला आले बास. बलिओ बाबा बलिओ रामादाला आमचा जरा लिंब जोड आवडतो. रामाला रामादा सोन्या का बोंबलाय लागला रे? ते म्हणजे रामादा ऑनलाईन अमेझॉन वरनं काय डांबराचं बॅरेल मिळून मागेल होतस का रे? नाही रे. ते पार्सल निघाले. माझ्या पार्सल आलंय की मला का देशांना दालाय म्हणतो मी. बॅरेल मधनं कोणतरी बोलायला बघ जरा तुझ्या भेटीत आहे का? तुम्ही वायदा ठपाटला होता मला. तुमच्या स्थळासाठीच इथं आलो मी. त्याच्यानं असा गोंधळ आहे मी मागातलं बघा लागलोय. कुठं दिसेना रामाला एवढा मोठा माल तुला दिसेना. अरे दिवसा दिसायसारखं हे नाही रातचं काय दिसतंय कुणास दिसतोय. असू दे तुम्ही आता मी जशी बोलतो बसा. मीच बायोडाटा पाठवला होता. खरं माझ्या अटी समजा मान्य आहेत का तुला? हो सगळं मान्य आहे मला. तुमचा वायदा ठेवायचं तिकडे आलो मी. ए बाई रामादा तो रामादा हलकं सलकं नाही बघ सगळं अटी कशा आहेत त्या. हे बघा माझं हे लगीन तुम्ही भाड्यानं मोडू नका. माझं मी तिला सांगतोय नवा. आम्ही मी म्हणतोय तुझं लगीन उडलेच. आम्ही येतो की अक्षर टाकायला नंतर आणि कशाला जातो. आहेर गेला. हे बघ बाई मी पडलो शेतकरी. तुला भांगलाय जाय पाहिजे. रामादा बोल नाही तिला भांगलाय न्यायला लागलायस खरा. तिला बसवलं का? तिला देतो की. मला बसता येत नाही. त्यासाठी थेरीटात खाणार बसला. ए बाई अगं बसाय म्हणजे तसं नव भांगलायला बसा येईल का असं म्हणतात. आईला हिला भांगलाय बसायचं म्हणजे 7 फुटाची सरी सोडायला पाहिजे. तुमच्या ठिकाणी असू दे. तुम्ही मला खूप आवडला. सौर्याची लायकी कळाली का? तोंडाव दुखते मर्दा. तुम्हीच माझ्या स्वप्नातले राजकुमार आहात. कवर राजकुमार जरा कमी रडलेला पहिलेच दिसायला अरे मला एवढी सुंदर बायको मिळाली म्हणून जळतायचा. ठार दोराडल्यावानी झाले. वास इथं या लागलाय मर्दाच्या. बट्टाचू टाकू नको बाबा. तेवढं बाजू तोंड करून. मी जर तुला आवडलो असलो तर तुम्ही मला आवडायला लागली असतो. लव्ह स्टोरी पुढे यायला लागली. जाऊ दे. तुम्ही ह्यांच्याकडे काही लक्ष देऊ नका. तुझ्याकडेच बघतोय माझा ठेवलं. हो वा. मग आपण लग्न कधी करायचं? सोन्या नका
रामाजानं ह्या वयात आफ्रिकेतली पोरगी बनवल्या तिच्या संगत लगीन करायचा घाट घातलाय मर्दा आमच्या इथल्या पोरी आपल्याला भाव देणार या सीझनला आपण राहिलो की बियालाच आता बियालाच राहिली किती वर्ष नुसतं बियालाच राहायचं रे काय बघताय जा पुढे आता गंमत बघायला आले गंमत बघायला आलेत आमची हो पब्लिक जावा जावा आता पुढे आम्हाला त्रास देऊ नका नाही तुम्हाला ती काय त्रास देत नाही तुम्ही त्यांची गंमत करू नका ती तुमची करत नाही दुसऱ्याचं जरा चांगलं व्हावं असं विचार करा तुमचं बी चांगलं होईल अरे जन्माला आलं काय ते तसंच राहतंय लगीन जा आमचं मागणं झाले माझं चांगलं झालंय तुमचं बी माझ्या मागणं का असं लगीन जा जातो बाई आता तुम्ही जायचंय ते मला एक चांगलं गाणं आहे आफ्रिकेतलं राईवर येते म्हणू काय हा चांगलं ठेकेत म्हण ले 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 हाले हाले रे हाले हिले हिले रे हिले हाला आता हाला 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 आता हाला याचं काय हल्ला नाही तुम्हीच हाला हाले चौया बोल चल घे 5-5 फुटानं आणि जाऊया तळ्यावर बसायला चल